लाडकी बहीण योजना आणि लाडकी बहीण योजनेमधील मार्च आणि एप्रिल हप्त्याचे अर्थातच 3,000 रुपयांच्या वितरण हे मागील 2 ते 3 दिवसापासून संपूर्ण राज्यभरामध्ये सुरू झालेलं आहे. आणि यामध्ये आज 15 मे 2026 रोजी कुठे वितरण होणार, काल ज्या ज्या महिलांना 1,500 रुपये आले आहेत त्यांना आज परत 1,500 रुपये येऊ शकतात का, किंवा ज्या महिला प्रलंबित आहेत ज्यांना अजूनही 1,500 रुपये देखील मिळाले नाहीत त्यांना आता हे 1,500 रुपये येणार का, असे विविध प्रश्न लाडकी बहीण योजनेच्या निमित्ताने अनेक महिला विचारत आहेत. आणि अनेक महिला अजूनही म्हणत आहेत की खरंच वितरण सुरू आहे का हो. तर लक्षात घ्या, 12 मे रोजी आपण सांगितलं होतं आणि त्या दिवशीपासूनच वितरण सुरू आहे. योग्य पद्धतीने आपण ती अपडेट दिली होती. त्यानंतर 12 आणि 13 2 दिवसांमध्ये ज्या ज्या महिलांना 12 तारखेला 1,500 आले होते त्या लाडक्या बहिणींना 13 तारखेला परत 1,500 रुपये असे मार्च आणि एप्रिल महिन्याचे दोनही हप्ते मिळून त्यांना 3,000 रुपयांचे वितरण झालेले आहेत. त्या महिला आता निवांत झालेल्या आहेत. त्यांना मे महिन्याच्या हप्त्याचे वितरण पुढील महिन्यामध्ये होणार आहे. त्यामुळे त्यांना आता लगेच पैसे येण्याची शक्यता कमी आहे, परंतु 3,000 रुपये मात्र जमा झालेले आहेत. आता अनेक महिला अशा आहेत की ज्यांना अजून 1 रुपया देखील आला नाही आणि मग महिलांना प्रश्न पडलाय की आम्ही आता अपात्र झालो का हो, किंवा आम्ही ई-केवायसी तर योग्य केलेली, आम्हाला फेब्रुवारी महिन्याचे तर पैसे आले, मग आमचे मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे कुठे गेले. तर तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण लगेच जाणून घेऊया. तोपर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आपल्या पेजला फॉलो करून चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजही पैसे येणारच आहेत लाडक्या बहिणींनो, आजही हे वितरण सुरू असणार आहे. आता आज कोणत्या महिलांना पैसे येणार, कसे येणार, चला लगेच सांगतो. परंतु तत्पूर्वी काल जे वितरण झाले त्या वितरणाचे तुम्हाला आधी पुरावे दाखवतो. या ठिकाणी बघा, 4:24 लाडकी बहीण योजनेचे 1,500 रुपये 14/5/2026 या महिलेच्या खात्यावरती जमा झाले आहेत. आणि इकडे देखील तुम्ही अजून एक पुरावा पाहू शकता. 2:25 मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे त्या ठिकाणी पैसे जमा झालेले आहेत. बघा, 1,500 रुपये 14/5/2026 रोजी हे वितरण झालेले आहे. आणि यामध्ये बघा मार्च महिन्याच्या हप्त्याचा उल्लेख आहे. म्हणजेच की काल ज्या ज्या महिलांना मार्च महिन्याचे हप्ते आले आहेत त्या लाडक्या बहिणींना आज पुन्हा एकदा 1,500 रुपयांचे वितरण होणार आहे आणि त्यांच्या खात्यावरती एप्रिल महिन्याचे पैसे जमा होणार आहेत. म्हणून लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी एक महत्वाची आणि दिलासादायक बातमी असणार आहे. आपण वारंवार सांगितलं होतं की आता जे पुढील वितरण होईल ते 3,000 रुपयेच होणार आहे, 3,000 रुपयेच होणार आहे. आणि जेव्हा 1,500 रुपये आले तेव्हा देखील मी लगेच व्हिडिओ बनवून सांगितलेलं की हे 1,500 रुपये मार्चचे आले आहेत आणि एप्रिलचे देखील 1,500 रुपये आता वितरित होणार आहेत. त्यासोबतच लाडकी बहीण योजना नवीन लेखशीर्षाखाली काम करेल ते देखील आपण सर्वात आधी सांगणारं आपलं चॅनल होतं. कारण लक्षात घ्या की योग्य पद्धतीने अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम आपण करतो. नवीन लेखशीर्षाखाली लाडकी बहीण योजना यापुढे पुढील अर्थवर्षामध्ये म्हणजेच की 2026 ते 2027 मार्च पर्यंत ही योजना आता योग्य पद्धतीने आणि नवीन लेखशीर्षाखाली चालणार असल्याने लाडक्या बहिणींना अधिकच चांगल्या पद्धतीने वितरण होणार आहे. 1 ते 10 तारखेपर्यंत जे जे काही विभाग आहेत, आदिवासी विकास विभाग असेल, त्यासोबतच त्या ठिकाणी समाज कल्याण विभाग असेल, ओपन जनरल विभाग असेल, या सर्व विभागाने महिला व बाल विकास विभागाला 1 ते 10च्या आधी संबंधित महिलांचे पैसे महिला व बाल विकास विभागाला देणे बंधनकारक करण्यात आले आहे. आणि त्यानंतर महिला व बाल विकास विभाग 11 ते 15 तारखेच्या दरम्यान लाडक्या बहिणींच्या खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून वितरण करणार आहे. आणि म्हणूनच ज्या ज्या महिलांना आता पैसे जमा होत आहेत त्या महिलांसाठी खूप जास्त मोठा दिलासा असणार आहे, कारण त्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे यापुढे अशाच पद्धतीने सुरू राहणार आहेत. आता व्हिडिओच्या महत्वाच्या मुद्द्यांकडे येत असताना 14 मे रोजी अनेक महिलांना 1,500 रुपये आलेले आहेत. अनेक महिलांना 1,500 रुपये याची आम्ही खात्री केली आहे. अगदी अहिल्यानगर जिल्हा असेल, बीड असेल, त्यासोबतच जालना असेल, जळगाव असेल, त्यासोबत नांदेड असेल, नंदुरबार असेल, वाशिम असेल, गोंदिया असेल, गडचिरोली असेल, चंद्रपूर असेल, त्यासोबत नागपूर असेल, अमरावती असेल, पुढे आपला यवतमाळ असेल, वाशिम असेल, त्यानंतर आपले पुणे असेल, ठाणे असेल, नवी मुंबई असेल, पालघर असेल, मुंबई असेल, ठाणे असेल किंवा सातारा असेल, सोलापूर असेल, कोल्हापूर असेल, सर्वच जिल्ह्यांमध्ये वितरण सुरू झालेलं आहे. सर्वच जिल्ह्यातील महिलांना पैसे जमा झाले आहेत. आणि 14 तारखेला अनेक महिलांचे अजूनही पैशांचे वितरण चालू होते. म्हणजे रात्री जवळपास 10-11 वाजेपर्यंत देखील महिलांना मेसेज आले आहेत. आणि जवळपास 80 ते 90% महिलांच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेचे 1,500 रुपये तर पोहोचले आहेत. आणि त्यापैकी 40-45% महिलांना तर डायरेक्ट त्यांना 12 आणि 13 2 दिवशी 1,500 येऊन 3,000 रुपये पोहोच झालेले आहेत. आणि ज्या काही महिला आता प्रलंबित आहेत त्यांना देखील वितरण होणार आहे. आता लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीने पुढील वर्षभरासाठी सुरू होईल. आपण आधीच सांगितलेलं योजना बंद वगैरे झाली नाही हे सांगणारे आपण अगदी ठामपणे सांगत होतो. आणि त्याच पद्धतीने सांगतोय की ज्या महिला पात्र आहेत, ज्यांनी ई-केवायसी योग्य केली आहे, त्यांचे वितरण अजूनही होणारच आहे. आता
ज्या महिलांना काल 1500 आले त्या महिलांना आज उर्वरित 1500 रुपये जमा होणार आहेत. लक्षात घ्या, हे सरकारच्या हातात नसतं. सरकारने काय केलेलं असतं की डीबीटी माध्यमातून प्रक्रिया असते आणि मग बँक असेल किंवा डीबीटीच्या माध्यमातून प्रोसेस होताना पुढे मागे होत असतं. कोणाला 2 वाजता येतात, कोणाला 5 वाजता येतात, कोणाला 8 वाजता येतात. परंतु ज्यांना काल 1500 आले त्यांना मात्र आज परत 1500 नक्कीच येणार आहेत आणि ज्यांच्या खात्यावरती आज एप्रिल महिन्याची वितरण होणार आहे ते देखील सुरू झालेलं लगेचच तुम्हाला आपण अपडेट देणार आहे. त्यामुळे आधी सबस्क्राईब करून फॉलो करून घ्या, नाहीतर तुम्ही अपडेट मिस कराल. कारण योजनेसंदर्भात आपण कायमस्वरूपी तुम्हाला असाच आढावा देणार आहे. त्यानंतर वितरण पुढे देखील जाऊ शकते. लक्षात घ्या की हे वितरण शनिवार नंतर सोमवारपर्यंत देखील जाऊ शकते, कारण काही महिला अजूनही बाकी आहेत ज्या योजनेच्या अटी व निकषांमध्ये पात्र आहेत. म्हणून मी सांगितलं की 80-85% वितरण झाले आहे, परंतु 15% महिला अजूनही बाकी आहेत की ज्यांना हे वितरण होईल आणि त्यांना देखील त्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत. म्हणून घाबरून जाऊ नका, काळजी करू नका. तुम्हाला देखील लाडकी बहीण योजनेचे पैसे नक्कीच जमा होणार आहेत. आता तुम्ही अटी व निकषांमध्ये पात्र असून तुमचे पैसे जमा झाले असतील तर नक्की कमेंट करून सांगा. नसतील झाले तरी देखील तुम्हाला ई-केवायसी योग्य केली आहे, निकषांमध्ये पात्र आहे, परंतु पैसे आले नाहीत असे देखील कमेंट करून सांगा. ही व्हिडिओ शेअर करून तुमचे प्रश्न कमेंटच्या माध्यमातून विचारायला विसरू नका आणि पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो आणि तेवढ्याच हक्काने आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.